सावरोली टोलनाक्याजवळ कोट्यावधींच्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोट्यावधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या खालापूर पोलिसांनी आवळल्या आहेत। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडक बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी तब्बल 1,30,34,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावरोली टोलनाक्याच्या अलीकडे ही धडक कारवाई करण्यात आली। कंटेनरमधून अवैधरित्या 63,34,200 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूयुक्त गुटखा वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस मदत केंद्र बोरघाट व खालापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सदर कंटेनर अडवून तपासणी केली। तपासणी दरम्यान कंटेनरचे दोन्ही सील तुटलेले आढळून आले। तसेच चालकाकडे मालाची वैध कागदपत्रे, ई-वे बिल नसून सादर करण्यात आलेल्या इनव्हॉइसवर कोणतीही सही, शिक्का किंवा पाठवणारा घेणाऱ्याचा पत्ता नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळकावला। यानंतर कंटेनर खालापूर पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या उपस्थितीत हा पंचनामा करण्यात आला आणि तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला। या प्रकरणी शेख रशीद शेख रहमान, गणेश देवीदास वानखेडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।